स्नेहांकित किचनमध्ये मी रोहिणी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। मी आज तुम्हाला झटपट होणारा एक चटपटीत पदार्थ दाखवणार आहे। वडापाव आपण घरी आणतो आणि पटापट सगळेजण वडापाव खाऊन टाकतात आणि कधी संपतात ते कळत पण नाही। अहो, पण त्याच्याबरोबर आलेल्या मिरच्यांचं काय, त्या मात्र तशाच उरलेल्या दिसतात। मग ह्या टाकून द्यायच्या का? नाही, तर तसं करायचं नाही। तर मी तुम्हाला काय केलं ते मी तुम्हाला दाखवते, चला। मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या मिरच्या घातल्या। घरात लसूण सोललेलाच होता। मस्त ह्याचा ठेचा काढला आणि तेल गरम करून ह्याच्यावर छान परतवून घेतलं। तुम्हाला चुरचुरीत छान आवाज याचा येतच असेल। मस्त लसणाचा खमंग वास सुटला आणि आपला ठेचा तयार झाला। ह्याच्यामध्ये थोडं दाण्याचं कूट घातलं आणि मीठ घातलं आणि सध्या आंब्याचे दिवस आहेत, सोबत ठेचा, 2 घास पोळीचे जास्तच गेले। कशी वाटली माझी ही नवीन रेसिपी? कारण एरवी ह्या मिरच्या टाकून दिल्या जातात, त्यामुळं ह्याचा वापर पटकन करून टाकायचा आणि ह्या छान आणायचा वाफवलेल्या असतात, थोडं मीठ लावलेलं असतं, त्याच्यामुळे तर ठेचा आणखीन चविष्ट व्हायला मदत होते। अशाच नवीन रेसिपीसह परत भेटू, तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद।